चला तर मित्रांनो, आपण निघालो आहोत रंगप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या दिवाळीनंतरच्या निसर्गचित्रण कार्यशाळेच्या रत्नागिरी येथे रेकीकरता. आपण जात आहोत मुंबई गोवा या हायवेने. मित्रांनो, आता आपण रत्नागिरीच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात रत्नागिरीत पोहोचणार आहोत. आपण सोबत असलेले आर्टिस्ट कैलास लहांगे, संजय गगे आणि रवी वेंगुर्लेकर निसर्ग सौंदर्याचा लॅपटॉप शूट घेत आहेत. आता आपण पोहोचलो ते रत्नागिरीमध्ये. आपण सरळ ह्याच रोडने पुढे गेलो तर आपल्याला मारुती मंदिर लागते आणि मारुती मंदिराला लेफ्ट टर्न घेऊन आपण सरळ थिबा पॅलेसकडे जाणार आहोत. आणि ह्याच रोडने कुठेही वळलं नाही तर आपण सरळ रत्नागिरीच्या बीचवर पोहोचू शकतो. आपण लेफ्ट टर्न घेऊन आता पोहोचतोय ते थिबा पॅलेसकडे. थिबा पॅलेस हे वास्तुशिल्पाचे एक सुंदर उदाहरण आहे. बोललं जातं की म्यानमारच्या राजाला नजरकैदेमध्ये ठेवण्यासाठी इंग्रजांनी हा राजवाडा बांधलेला होता. 1910 मध्ये या राजवाड्याची निर्मिती करण्यात आली. खरं तर हा राजवाडा आम्हाला पाहायला मिळाला तो चारुदीदीमुळे. चारुदीदीने आम्हाला या राजवाड्यापर्यंत छानपैकी पोहोचवलं. त्याबद्दल चारुदीदीचे आम्ही आभारी आहोत. थिबा पॅलेस पाहून आता आपण निघालोय ते रत्नागिरीच्या बंदराकडे. रत्नागिरीच्या बंदरामध्ये मुंग्यांसारख्या लांब रांगा होड्यांच्या दिसत होत्या. जिकडे पाहावं तिकडे लहान मोठ्या अशा होड्याच होड्या. मात्र समुद्रातल्या या होड्या चित्रकाराला भुरळ घालत असतात. त्यांचे रंग, आकार आणि पाण्यात पडलेले रिफ्लेक्शन चित्रकाराला कागदावर केव्हा उतरवतो असे होऊन जाते. आता आपण चाललोय ते मांडवी बीचकडे. रत्नागिरीतील अतिशय सुंदर बीच म्हणजे मांडवी बीच. आम्ही जेव्हा बीचवर पोहोचलो तेव्हा सुंदर असा सूर्यास्त झालेला होता. सदैव गर्दीने भरलेला हा बीच रत्नागिरीमधील फेमस बीच आहे. आमच्यातील 2 कलावंतांनी मनमुराद वाळूवर चालण्याचा आनंद घेतला. गप्पा टप्पा करत नारळ पाण्याचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो रत्नागिरीपासून 1 किलोमीटरवर असलेल्या नाचणे गावातील रितेश लोकरे यांच्या चिंतामणी हेरिटेज या बिल्डिंगजवळ आता आपण पोहोचलो. रितेश लोकरे यांच्याकडेच आज आपला स्टे असणार आहे आणि आपण सकाळी निघणार आहोत परतीच्या प्रवासाला.